आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 या महामार्गावर एकलहरे हद्दीत जो जीवघेणा अपघातग्रस्त शिंदेवाडी हॉटपॉट चौक आहे त्या ठिकाणी सर्कल नव्हे तर चौक बनवा, अन्यथा 10,000 नागरिकात चौकात 17 तारखेला रास्ता रोको करणार आहेत, असा इशारा तेज तुफान न्यूजशी बोलताना हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला आहे। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अयूब शेख, एकलहरे, आंबेगाव, पुणे। पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60च्या या शिंदेवाडीकडे जाणाऱ्या सर्कल मध्ये आपण आता उभे आहोत। मागील आठवड्यामध्ये माळुंगे पडवळ येथील पडवळ कुटुंबियातील अक्षय पडवळ तसेच कैलासवासी रुपाली पडवळ यांचा येथे अपघातामध्ये करून अंत झाला होता। यावेळेस ज्या ही सोशल मीडियामध्ये पोस्ट व्हायरल होते, एकच ध्यास आणि अंडरपास या संदर्भात बोलण्यासाठी माळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत बाबाजी चासकर हे आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका इथे काय सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचं आहे, कोणत्या सुरक्षा उपाययोजना केल्या तर या ठिकाणी लोकांचे जीव वाचणार आहेत, लोक जखमी होणार नाहीत। काय बोला? मागील हप्त्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री 10:30च्या सुमारास या ठिकाणी या बायपास रस्त्याला आपण मागे चौक पाहतोय, या चौकामध्ये जी दुर्दैवी घटना घडली। खरं तर या घटनेमध्ये आपण जर मी कार्यकर्ता म्हणून सांगायचं झालं तर गाडीवाल्यांच्या काही चुका नव्हत्या, या चुका सगळ्या होत्या जे हायवेचं डिपार्टमेंट आहे, जे वाहतूक विभाग यांच्या चुका होत्या आणि त्या चुकांचे परिणाम आज सामान्य नागरिकांना आपल्या जीवावर बेतले आहेत। तर त्या दिवशी आमची मागणी होती, त्या दुसऱ्या दिवशी शनिवारी या ठिकाणी रस्ता रोको झाला, डेड बॉडी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो, सर्वजण या ठिकाणचे उपस्थित होते आणि त्यावेळेच्या ज्या मागण्या होत्या त्या 3 दिवसात या ठिकाणी आम्ही काम करतो, या झाडांची कटिंग झाली, त्यानंतर गतिरोधक टाकले गेले, पट्टे मारले गेले, ठीक आहे हे मारले गेले त्याबद्दल आम्ही जे हायवेचे अधिकारी ते त्या दिवशी आले होते चौधरी जोशी यांचे आभार मानतो। परंतु इथलचा मेन मुद्दा या गतिरोधकनी संपत नाही। तर या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं असे का या ठिकाणावरून जी गावं क्रॉसिंग करतात, मग त्यामध्ये एकलहरे असेल, शिंदेवाडी असेल, कळंब असेल, विठ्ठलवाडी, नांदूर, टाकेवाडी, चास, माळुंगे पडवळ, लवकी असेल, चांडोली असेल, या लोकांना ये जा करावी लागते आणि हे क्रॉसिंग करताना खूप धोकादायक आहे। आणि ज्या स्पीडच्या गाड्या असतात पुणे नाशिक हायवेवरल्या लॉंग रूटला या स्पीडला असतात, तर या ठिकाणी अंडरग्राऊंड झाल्या तर त्या गाड्या वरतून जातील आणि ज्या गावातल्या लोकांना क्रॉसिंग करायला लागते त्या ब्रिज खालून क्रॉसिंग करते। परंतु यामध्ये काही राजकीय गोष्टींचा समाविष्ट होतो, राजकीय लोक विरोध करतात, राजकीय नेते विरोध करतात आणि सामान्य माणसाचा आवाज कुठेतरी दाबला जातो। ज्या दिवशी या ठिकाणी आपण पाहतोय इलेक्शन लागली जातात, निवडणुका लागले जातात, जो तो मतांची भीक मागायला सामान्य माणसाच्या दारोदारी येत असतो, परंतु ज्यावेळेस सामान्य माणसाच्या कुटुंबा मृत्यूची वेळ येते त्यावेळेस एकही नेता येत नाही। ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर त्या रस्ता रोकोला इथलच्या स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, यांनी थांबायला लागत होतं, त्या कुटुंबावर काय वेळ आली। मग हे मतांपुरते जर सामान्य नागरिकांचा वापर करतात तर सामान्य नागरिकांना बी माझं आव्हान आहे, आपला जीव आपणच वाचवायचा आहे, त्यासाठी आपल्याला एकजुटीने आंदोलन करावं लागेल, एकजुटीने उभं राहावं लागेल आणि भविष्यात ही एकजूट आपली अशीच संघर्षाची ठेवली पाहिजे का जेणेकरून याच्यामध्ये आपल्या निष्पाप आया बहिणी, आपले कोण नातेवाईक असतील यांचे जीव वाचले जातील। तर या ठिकाणी जो प्रश्न ही लढाई इथं संपली जात नाही, तर ही लढाई जोपर्यंत या ठिकाणी अंडरग्राऊंड पूल होत नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू ठेवणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय, या ठिकाणी आपण पत्रकार बांधव दाखवा का या ठिकाणी जो पुणे नाशिकचा सर्व्हिस रस्ता आहे, या सर्व्हिस रस्त्यामध्ये किती वर्ष झाले या हायवेचं काम चालू आहे। हा सर्व्हिस रस्त्याचं काम कोण हॉटेलवाला थांबित असेल, कोण प्रतिष्ठित नागरिक थांबित असतील, कोण कायदेशीर मार्गाने थांबित असतील, परंतु हायवेने जे जागा एक्वायर केल्यात या सर्व्हिस रस्त्यासाठी प्रत्यक्षात तिथं काहीच झालं नाही। आम्ही तर आरोप असा करतो की हायवेवाले पैसे घेतात अधिकारी लोक आणि कुठेतरी ना या गोष्टी चालू आहे, तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे। हा सर्व्हिस रस्ता सरळ कळंबच्या जीवन खिंडीच्या त्या पुलापासून तर या गुलमोहर ढाब्यापर्यंत हा इथपर्यंत हा सर्व्हिस रस्ता सेपरेट पाहिजे, याला कंपाऊंड पाहिजे का जेणेकरून तिकडून येणारी वाहतूक सरळ गेली पाहिजे आणि सर्व्हिस रस्ता येण्या जाण्यासाठी असतो, ह्या गाड्या फक्त येण्या जाणाऱ्या गाड्या आहे ना ह्या फक्त त्यांच्या वाहतुकीसाठी पाहिजे, हे कोणत्या खाजगी व्यावसायिकांसाठी वापरणुकीसाठी हा सर्व्हिस रस्ता नाहीये। 17 तारखेला तुमची भूमिका काय असणार आहे? ज्या दिवशी अक्षय पडवळ यांची दसक्रिया आहे त्या दिवशी काय भूमिका आहे? भूमिका अशी आहे का त्या दिवशी आम्ही जे आश्वासन दिलं होतं
का या ठिकाणी आम्हाला जी मागणी होती त्यापैकी काही मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींचे काही प्रतिनिधी होते, काही सामान्य नागरिक होते, काही हॉटेल व्यावसायिक आमच्याबरोबर उभे होते हक्कांनी. तर त्यांनी सांगितलेलं आणि जे हायवेचे अधिकारी होते, पोलीस अधिकारी होते, तर त्यांनी 10 दिवसात आम्हाला सांगितलेलं काही हायवेचे ज्यांच्या हातात हे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांची मिटिंग लावतो 10 दिवसात आणि त्या सोबत इथलचे लोकप्रतिनिधी जे आमदार असतील, खासदार असतील यांच्या सोबत एक मिटिंग तुमच्या नागरिकांची लावून देतो आणि 10 दिवसाचं आम्हाला आश्वासन दिले. परंतु 10 दिवसात जर त्यांनी ती मिटिंग नाही लावली तर मागच्या वेळेस बी सांगितलं आणि ह्या वेळेस बी सांगतो का नक्कीच या ठिकाणी सामान्य लोकांचा उद्रेक ह्या हायवेला पाहायला भेटेल. मग 5 दिवसामध्ये हायवेने जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्यामध्ये सुरक्षा उपाययोजना झाल्या, रंबल स्ट्रीप लागल्या, टूल ब्रेकर लागले, झाडं कापली, सर्व्हिस रोडचं काम झालं, काही पेंडिंग ठिकाणी डांबर लावत ते पण झालेलं आहे. परंतु मुख्य आता काय प्रश्न राहिला मग तुमचा? मुख्य प्रश्न असा आहे का या ठिकाणी अंडर बायपास पूल झाला पाहिजे आणि हा सर्व्हिस रस्ता याचा श्वास मोकळा झाला पाहिजे. त्यानंतर आपण कळमच्या बाजूने जर नारायणगाव गणेशवाडीच्या तिकडे जातो त्या ठिकाणी बी तशी अवस्था आहे. त्या ठिकाणी बऱ्याच गावाच्या लोकांना क्रॉसिंग करावं लागतं. एसट्या ज्या आतून जातात, सामान्य नागरिक 50 नागरिक त्या एसटी मध्ये असतात, ती एसटी क्रॉसिंग होत असते तिथून. तर त्या ठिकाणी बी ती परिस्थिती आहे. तर त्या ठिकाणी बी अंडरग्राऊंड रस्ता झाला पाहिजे. अशा प्रकारे अंडरपास झाला पाहिजे, एकच द्याच अंडरपास. अशा प्रकारची सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल होते त्या व्हायरल पोस्ट नुसार 17 तारखेला ज्या दिवशी अक्षय हनुमंत पडवळ यांचं जे दशक्रिया आहे त्या दिवशी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या चौकामध्ये शिंदवाडी चौकामध्ये येणार आहेत. या ठिकाणी आंदोलन होऊ शकतं. यांच्या प्रशासनाने त्वरित ही दखल घ्यावी व योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. अयुब शेख, एकलरे, तेज तुफान न्यूज, आंबेगाव, पुणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.